प्रत्येक बाईला प्रत्येक ठिकाणी बांगड्या विकत घेण्याचा छंद असतो आणि त्या बांगड्या एकदा घातल्या की तशाच पडलेल्या राहतात. तर माझ्या घरी देखील या हिरव्या बांगड्या भरपूर अशा पडलेल्या होत्या. तर त्या बांगड्या तशाच साठवून ठेवण्याच्या ऐवजी मी त्यापासून सुंदर असं शोपीस तयार केलेलं आहे. तर इथे बघू शकता मी या ठिकाणी एक असा खरडाचा तुकडा घेतलेला आहे. तुम्ही इथे पत्रिकेचा तुकडा देखील घेऊ शकता. त्यावर या पद्धतीने आपण गोलाकार अशा बांगड्या ठेवून घेऊयात. तर या बांगड्या मी इथे हिरव्या कलरच्या घेतलेल्या आहे. असं नाही की इथे हिरव्याच कलरच्या घ्यायच्या आहे. तुम्ही मल्टी कलरच्या देखील वापरू शकता किंवा तुमच्याकडे काचेच्या मेटलच्या ज्या बांगड्या आहेत त्या वापरू शकता. या पद्धतीने आपल्याला मेजरमेंटसाठी फक्त या बांगड्या यावर ठेवून घ्यायच्या आहे आणि ज्या पद्धतीने आपण बांगड्या गोलाकार ठेवून घेतलेल्या होत्या त्याच पद्धतीने आपल्याला बांगड्यांना चिपकवून घ्यायचं आहे सेम खरड्यावर. तर इथे बघा मी इथे खरडं देखील असंच साड्यांच्या खोक्यामध्ये येतं तेच खरडं इथे वापरलेलं आहे. म्हणजेच अगदी टाकाऊपासून आपण टिकाऊ वस्तू बनवणार आहोत. तर या ठिकाणी आपण या पद्धतीने सगळ्या बांगड्या चिपकवून घेणार आहोत. चांगल्या स्ट्रॉंग ग्लूने या बांगड्या चिपकवून घ्यायच्या आहेत. तर संपूर्ण बांगड्या आपण या पद्धतीने इथे छान अशा चिपकवून घेतलेल्या आहे. आता आपल्याला यावर आणखी एक थर बांगड्यांचा लावायचा आहे. तर इथे बघू शकता बांगडीला अगदी मधोमध दुसरी बांगडी आपल्याला इथे ठेवायची आहे. तर 2 बांगड्यांच्या मधोमध मी इथे एक बांगडी ठेवलेली आहे. तर इथे पण व्यवस्थितरित्या मेजरमेंट घ्या. जो पानाचा आकार बांगड्यांमध्ये बनत आहे तो अगदी सारखा यायला हवा सगळ्या बांगड्यांचा. वाकडा तिकडा जायला नको म्हणून इथे अगोदर ग्लू लावण्याच्या अगोदर मेजरमेंट दोन्ही वेळा घेणं आवश्यक आहे. तर बघू शकता जो पानांचा आकार मधोमध तयार होत आहे तो अगदी सारखा आलेला आहे माझा. तर तुम्हाला देखील ही वस्तू बनवताना बांगड्यांचा आकार किंवा जो पानाचा आकार आहे तो सारखा यायला हवा हे लक्षात घ्यायचं आहे. तर आता आपण मेजरमेंट घेऊन या देखील बांगड्या एकावर एक चिपकवून घ्यायच्या आहे. मल्टी कलर असेल तरी पण सुंदर दिसतील. तर आता आपण जे खरडं आहे उर्वरित ते खरडं किंवा पुठ्ठा म्हणू शकतो आपण त्याला कातरून घेणार आहोत. तर आपण सगळ्या बाजूने त्याला कट करून घेणार आहोत बघू शकता. म्हणजेच जसा बांगड्यांचा गोलाकार आकार आहे तसंच गोलाकार आकारामध्ये आपल्याला याला व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला रंग हवे आहे. तर इथे मी बघा ही 10 रुपयाचे अगदी रंग घेतलेले आहेत. तर तुमच्याकडे असे रंग नसतील तर तुमच्या लेकरांच्या ज्या रंगकांड्या असतात किंवा जे तुम्ही स्केच पेन म्हणू शकता त्या देखील या ठिकाणी वापरू शकतात. प्रत्येकाच्या घरात रंगकांडी नाही तर कुठे ना कुठे कलर असतातच. तर ते कलर तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर बघू शकता इथे जे पानाचा आकार आलेला आहे त्यामध्ये मी एक पान सोडून लाल रंगाचं पान तयार केलेलं आहे आणि दुसऱ्या पानामध्ये पिवळा रंग देणार आहेत. तर इथे असं नाही की मी जे रंग वापरले तेच तुम्हाला रंग वापरायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीने देखील इथे रंग वापरू शकता. तुम्हाला जे रंग आवडतात किंवा ते रंग तुम्हाला या ठिकाणी वापरायचे आहे. तर आपण लाल आणि पिवळा असा 2 पानांना रंग दिलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीने देऊ शकता. आता आपल्याला या ठिकाणी मधोमध देखील रंग द्यायचा आहे. तर मधोमध मी लाल आणि पिवळ्याला कॉम्बिनेशन म्हणून या ठिकाणी एकदम सुंदर डार्क निळा असा रंग वापरलेला आहे. तुम्ही स्केच पेनने देखील चांगला डार्क रंग द्यायचा आहे. जर स्केच पेनने देत असाल तर फेंट रंग वापरू नका आणि छान घट्ट गडद असा रंग तिथे यायला हवा. तर आपण या पद्धतीने इथे निळा रंग देखील वापरलेला आहे आणि इथे उर्वरित बाजू आहे त्या ठिकाणी मी निळा रंग तर दिलेला आहे. पण पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच की मला इथे निळा रंग व्यवस्थित वाटत नव्हता. त्याकरताना मी इथे काळ्या रंगाचा वापर केलेला आहे. तर मी जो निळा रंग ऑलरेडी दिलेला होता त्याच्यावरच काळ्या रंगाचा आणखीन रंग दिलेला आहे. तर या पद्धतीने मी इथे संपूर्ण असं त्या डिझाईनला काळा रंग दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे मधोमध चिक्की लावून अशा प्रकारचे जे स्टोन मिळतात. इथे मी बघू शकता इथे जे आपले ग्लासचे स्टोन मिळतात तुम्हाला माहिती असेल आपल्या कपड्यावर देखील अशा पद्धतीचे स्टोन लागलेले असतात कुठे कुठे. तर हे स्टोन अगदीच 10 रुपयाला एक अख्खं पॉकेट येतं. त्यामध्ये 20 ते 25 स्टोन असतात. तर तसेच पॉकेट मी ऑनलाईन मागवलेले होते आणि अगदी 100 रुपयामध्ये मला 1000च्या बरोबर स्टोन मिळालेले आहे. तर अशा पद्धतीचे मी स्टोन मागवले त्यामध्ये भरपूर असे आकार होते. तर हे स्टोन आपल्याला या ठिकाणी चिपकवायचे आहे. इथे ग्लास स्टोनच शक्यतो चिपकवा त्यानेच हे जे आपलं आर्ट आहे ते छान दिसेल. तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने हे स्टोन चिपकवलेले आहे. तुम्हाला आवडेल तसे तुम्ही स्टोन चिपकवू शकता. असे नाही इतके चिपकवायला हवे. तुमच्याकडे जे स्टोन असतील ते देखील तुम्ही चिपकवू शकतात. कधी कधी छान असे मोत्याचे स्टोन देखील असतात आणि ते आपण साठवून ठेवतो. साड्यांचे देखील निघलेले काही स्टोन असतात ते देखील तुम्ही या ठिकाणी चिपकवू शकतात. तर बघू शकता मी या ठिकाणी मस्त असे हे स्टोन चिपकवून घेतलेले आहे आणि जिथे जिथे गॅप आहे त्या ठिकाणी असे भरपूर काही ठिकाणी स्टोन चिपकवून घेतलेले आहे.
तुम्हाला देखील या ठिकाणी अशाच पद्धतीने आवडेल तसे स्टोन चिपकवून घ्यायचे आहे। आता जो उर्वरित खरड्याचा पांढरा भाग राहिलेला होता तो मी व्यवस्थितरित्या कट करून घेतलेला आहे। जितका माझ्याच्याने शक्य होईल तितका कट करून घेतलेला आहे आणि आपलं हे शोपीस अगदीच असं सुंदर भारी असं तयार झालेलं आहे। लिप्पन आर्ट म्हणून तुम्ही ऐकलेलं असेल तशाच पद्धतीचं हे शोपीस तयार झालेलं आहे। लिप्पन आर्ट पण बनवायला खूप महागडं जातं आणि सगळ्यांना ते बनवता येत नाही, तर तुम्ही या सोप्या पद्धतीने हे शोपीस बनवून बघू शकता। बघा इथे चिपकवायला मी डबल टेप लावलेला आहे आणि बघू शकता किती सुंदर असं हे शोपीस दिसत आहे। एकदा तुम्ही हे शोपीस नक्कीच ट्राय करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा।